आजच्या ज्या उद्याच्या दिवस घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या पक्षाने जो आम्हाला आदेश दिला की आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचित करा, त्यांना बरोबर घेऊन एक बैठक घ्यायला हवा की जेणेकरून उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, काही ग्रामपंचायती द्या, नगरपंचायत द्या, महानगरपालिका द्या, त्या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्या पक्षातले जास्तीत जास्त लोकांनी काम करून जास्तीत जास्त आपली ताकद निर्माण करा. मी आता बोलल्याप्रमाणे की आपण ताकद निर्माण करून ठेवूया. वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. कारण आजच्याच पेपरमध्ये स्टेटमेंट आहे की कालची जी बैठक झाली तिन्ही पक्षाची मिळून, त्या बैठकीमध्ये सर्वांनी सांगितलं की ह्या सगळ्या निवडणुका आपण महायुती म्हणूनच या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत. त्या पद्धतीने आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे. महायुतीमध्ये निवडणूक लढवून असताना इथलं गटातटाचं राजकारण असेल, परिवाराचं राजकारण असेल, ह्याच्या संदर्भाचा निर्णय पक्षप्रमुख घेतील ना. कारण तिन्ही पक्षाचे पक्षप्रमुख बसून त्याच्यावरती निर्णय घेतील. कोणाचा परिवार कोणाकडे आहे, कुठला परिवार कोणीकडे आहे, ह्या परिवाराचा सुद्धा विचार करूनच आपल्या पक्षामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांचे समान वाटप कसं होईल अशा पद्धतीचे ते निर्णय करतील. जरी बाहेरून आलेले पक्षप्रवेश ज्यांनी नवीन केलेला असेल, ते नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चित वाढलेली आहेच, त्यात दुमतच नाही. परंतु त्याचासुद्धा शिवसेनेच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल. आणि निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, ज्यांना इच्छा आहे, त्यांचीसुद्धा इच्छा पक्षप्रमुख जाणून घेतील आणि आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची इच्छा किंवा जे ऐपत आहे किंवा ज्याच्या पाठीमागं लोकांचा जास्त रेट आहे, जास्त बहुमत आहे, अशाला सुद्धा संधी निश्चितपणे शिंदेसाहेब देतील. अशावेळी ही भूमिका दूर करण्यासाठीच आणि शिवसेनेची ताकद त्यांच्या बरोबरीनं वाढवण्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही ताकद वाढवल्यानंतर, शिवसेनेची ताकद दिसल्यानंतर जर समसमान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीचा वाटा आम्हाला मिळेल ना. आताच आपल्या पत्रकार महोदयांनी मला प्रश्न केला की इथे गटातटाचं राजकारण आहे, परिवाराचं राजकारण आहे आणि ते राजकारण असताना उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवत असताना शिवसेनेला वाटा किती हा तुमचा प्रश्न आहे. परंतु ती ताकद आम्ही निर्माण केल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जागा मागणार. म्हणजे आम्हाला आमची ताकद ज्या ज्या वॉर्डामध्ये आहे, आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे वॉर्ड तयार करू त्या त्या वॉर्डासाठी आम्ही निश्चितपणे ती जागा हक्कानं मागून घेणार.